कामती येथे जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार मेळावा उत्साहात। कामती तालुका मोहोळ प्रतिनिधी जनसंसद न्यूज। कामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य निवडणूक मेळावा पार पडला। या मेळाव्यास मोहोळचे पाणीदार आमदार राजू खरे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, ज्येष्ठ नेते कमलाकर देशमुख, माजी सभापती राहुल क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शिवानंद पाटील, बंडू पाटील, महेश धुमाळ, रत्नदीप गायकवाड, बिटू खाटके, पांडुरंग दावणे यांच्यासह जिल्हा परिषद उमेदवार अश्विनी नरसिंह पाटील आणि पंचायत समिती उमेदवार विद्या विजयकुमार कोळकर हे देखील उपस्थित होते। नेत्यांनी आपल्या भाषणातून परिसरातील विकासकामे, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर भर देत येणाऱ्या काळात कामती व पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। जनतेने विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या निवडणूक मेळाव्यास पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। विचारतो का तुम्ही 40 वर्षामध्ये आंगरकरांनी केलंय का? कालच्याच एका सभेमध्ये ते काय म्हणले माहित आहे? उठलं की सुटलं आमचंच नाव घेतात, उठलं की सुटलं आमचंच नाव घेतात आणि आंगरकराचं नाव घेतात। आता तुमच्या मुलाच्या मागे देखील आमचं नाव लावा। अशा प्रकारचे विकृत मनोवृत्तीतून खऱ्या अर्थानं हे त्यांनी भाषण केलं। आम्ही मोहोळ तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन का केलं गेलं नाही याचं उत्तर तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला दिलं पाहिजे। या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, तुम्ही या मोहोळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय का केलं नाही याचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही दिलं पाहिजे। या पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 तालुक्यापैकी 57 तालुक्यामध्ये एसटीचा बस डिपो आहे, तुम्ही मोहोळ तालुक्यामध्ये एसटीचा बस डिपो का तर करू शकला ना याचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून देणं खऱ्या अर्थानं गरजेचं असताना केला। तिचं शेतातलं उभं पीक जाळून टाकलं, ऊस जाळून टाकला, बाग जाळून टाकली, पपई उपटून टाकली। एवढ्यावर थांबले नाही, हे लपून त्या ठिकाणी यांच्या भीतीमुळं, दहशतीमुळं सोलापूरला ती महिला तिच्या आईकडे राहायला गेली, मुलगा तिथंच गावामध्ये तिचा बंगला आहे। त्या बंगल्यामध्ये गावातल्या लोकांना पाठवून घरावर दरोडा दाखल लावला, घरामधलं सगळं सामान उचलून नेलं, पूर्ण घर मोकळं करून टाकलं। नळाच्या तोट्या सुद्धा ठेवल्या नाही, तोट्या सुद्धा काढून नेल्या। टीव्ही तर नेलाच नेला, टीव्हीची वायर बी नेली, टीव्हीची बटणं पण नेली। बाटली घेऊन गेले, बाथरूम मधले टमरेल सुद्धा नेलं, काहीच ठेवलं नाही, भिताडं फक्त ठेवली। मग नाईलाजानं त्या महिलेनं जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली। यांची दादागिरी, दहशत एवढी, त्या बाईनं सांगितलं की ही दरोड्याची केस आहे आणि मुख्य आरोपी राजन पाटलाला करा आणि सह आरोपी अजिंक्यराव पाटील बाळराजे पाटलाला करा। पोलीस स्टेशनवर यांचा दबाव, सत्तेचा वापर यशवंत मानेला नाही, राजन पाटलाने गुन्हा दाखल होऊ दिला नाही, अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल झाला। तिने लढाऊ भूमिका घेतली आणि आंगरकरांच्या विरोधामध्ये लढण्याची भूमिका घेतली आणि तशीच भूमिका आज त्या आंगर गावातली एक विधवा महिला आंगरकरांच्या विरोधामध्ये लढण्याची भूमिका घेते, लढाईची भूमिका घेते। तशीच भूमिका या मोहोळ तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी घेण्याची आवश्यकता आहे। आज आम्ही असो या व्यासपीठावर दिसणारा प्रत्येक जण या मोहोळ तालुक्याच्या कुठल्याही प्रकारच्या सत्तेमधून आंगरकरांना हातबारामला करण्याच्या करता, आमच्या जीवाची पर्वा न करता यांच्या विरोधात लढतोय। म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे। समोर कोण कुठल्या समाजाचा आहे, जातीचा याचा विचार करू नका। त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा स्वतःचं घराणं मोठं होतं। मगाशी ज्या शिवजयंतीचा उल्लेख केला त्या 19 फेब्रुवारी रोजी या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे जगभरामध्ये 19 फेब्रुवारीला शिवजयंती आपण साजरी करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्यासाठी आराध्य दैवत, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत। छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपण सर्वजण नतमस्तक असतो, परंतु या अनगरच्या पाटलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खानदानापेक्षा स्वतःचं खानदान मोठं वाटतं। 19 फेब्रुवारी रोजी लोकनेते बाबुराव अण्णा म्हणजे राजन पाटलांचे वडील यांचं निधन झालं। माझा बाप ज्या दिवशी मेला
त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जरी जयंती असली तरी साजरी करायची नाही. माझा बाप मेला त्या दिवशी तुम्ही आनंद साजरा करणार? माझा बाप ज्या मेला त्या दिवशी तुम्ही मिरवणुका काढणार? चालणार नाही. आज तागायत आंधेरमध्ये 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करू दिली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्यापेक्षा तुझं घराणं मोठं आहे का? शिवाजी महाराजांपेक्षा मोठा झाला का? अशा पद्धतीची दादागिरी आणि दहशत एवढंच नव्हे, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मेला असते. मोहोळ तालुक्यातच नव्हे, संबंध देशभर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती त्या दिवशी साजरी केली जाते. परंतु त्याच दिवशी एक दिवस आधी किंवा मला वाटतं त्या दिवशी रात्री राजन पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पाटील यांचं निधन झालं आणि यांनी फतवा काढला, अनगरमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करायची नाही. बंद करून टाकली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अनगरमधून बंद केली. एवढंच नव्हे, जे कार्यकर्ते यांची अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत होते त्यांना सुद्धा सांगितलं, ज्या दिवशी माझी आई वारली, आई मेली, त्या दिवशी तुम्ही अशा मिरवणुका काढणार का? त्या दिवशी तुम्ही नाचणार का? त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करणार का? माझी आई मेली त्याचं दुःख तुम्हाला बी झालं पाहिजे. त्यांनी हा देश उभा केला, देश घडवला. हे महाराष्ट्राचं भूषण असलेली लोक आज त्यांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या नाही का? तर यांची घरातली माणसं त्या दिवशी मेली म्हणून. मग आज त्यांच्या पार्टीच्या उमेदवारांना मतं मागण्याच्या करता सगळ्या समाजापुढे हातापाय जोडतात. या भागामध्ये सर्वप्रथम शेत रस्ते, पानंद रस्ते, शिव रस्ते आणि कॅनल रस्ते याचं खडीकरण 2 वर्षाच्या आत सगळ्या शेतकऱ्यांच्या शेताच्या वस्तीपर्यंतचा रस्ता हा खडीकरण करून देणारच हा शब्द तुम्हाला या ठिकाणी आमदार राजाभाऊ खरे यांच्या साक्षीनं देतो. मध्ये आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या. अशा पद्धतीची हुकुमशाही होती. मी आमदार झाल्यानंतर तहसील कचेरी गेलेली परत आणली. मोहोळची नगरपालिकेची निवडणूक लागली. मोहोळची नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर पूर्ण ताकदपणाला लावून जसा तुम्ही आमदार मला निवडून दिला तशी माझी जबाबदारी होती की मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा दारुण पराभव करून मोहोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरपालिका आपण आपल्या ताब्यात घेतली. मोहोळची विधानसभा आमदारकी गेली, आता मोहोळची नगरपालिका गेली. पाटील येण्यासारखं करायला लागलाय आणि या आमदार हात धुवून मागं लागलाय. तहसील कचेरी बी घेऊन गेला, नगरपालिका बी घेऊन गेला, आमदारकी बी घेऊन गेला. आता ही शेवटची लढाई आहे. ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. आणि मी खात्रीनं सांगतो, माझा आवाज सुद्धा बसलाय, इतक्या सभा केल्या. मी ठरवलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा टांगा पलटी केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्त बसणार नाही, लक्षात ठेवा. फक्त तुमच्या साथीची गरज आहे. ही निवडणूक त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. माझ्यासाठी शेवटची निवडणूक नाही. मी विधानसभा जिंकली, मी तहसील कचेरीची लढाई जिंकली, मी मोहोळ नगरपालिकेची निवडणूक जिंकली. माझ्यासाठी 3 निवडणुका मी जिंकल्या. आता ही 4थी निवडणूक आहे आणि त्यांच्यासाठीची ही शेवटची निवडणूक.